प्रगतीपथावरती आहे. रिव्हर्सचा अटेम्प्ट आपल्याला पाहायला मिळतो. इथे मात्र डायरेक्ट हिट केला. इथे मात्र परतावं लागेल फलंदाजाला. पाच विकेट आपण पाहतोय यावेळेस धावफलकावरती पाहायला मिळते. आणि नक्कीच थोडंसं टेक्निकल इश्यूमुळे माईक बंद होतं, परंतु जर विचार केला तर पहिल्या षटकामध्ये या स्पर्धेतील खरं आता हॅट्रिक ज्यांनी संपादित केली अनिकेत पाटील, वेळ गावातील हा खेळाडू, आणि उत्कृष्ट दर्जाची कामगिरी मात्र पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. ऑन हॅट्रिक खरं अर्थानं हॅट्रिक संपादित केली संपूर्ण स्पर्धेमध्ये अनिकेत पाटील, त्याचं देखील कौतुक करावं तितकं कमी आहे. पहिलं षटक घेऊन आला होता, मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक होता. 7 धावा खर्च केल्या आणि 3 विकेट म्हणजे हॅट्रिकच्या स्वरूपात त्यांनी प्राप्त केल्या. एका बाजूला आपण पाहतोय एकवीरा पिंपळनेर बी हा संघ खेळतोय, तर दुसऱ्या बाजूला जे काफ्रोबा वेहेळे हा संघ खेळताना पाहायला मिळतोय. नाणेफेकी जिंकले. वेहेळे संघाने निर्णय घेतला, क्षेत्ररक्षणचं आमंत्रित केलं, इन्व्हाइट केलं आणि पिंपळनेर बी या संघाला फलंदाजीसाठी. पुढचा बॉल जोरदार प्रहार करायचा होता, बॅटाने बॉलचा काही एक संपर्क झाला नाहीये आणि विचार केला तर यावेळेस मात्र स्थिरावलं. धावफलक जर विचार करतोय तर 14 या अंकावरती इथे मात्र टाळ्या लावण्याचं काम केलं गोलंदाज भावेश पाटील. भावेश पाटील यावेळेस बॉलिंग ट्रॅकवरती आहेत. शेवटचा बॉल, ओहो हवेमध्ये फटका प्रहार केला, क्षेत्ररक्षक खाली जज करतोय, इथे चुकी घडणार नाहीये. हाताचा पिसारा फुलवला होता, क्षेत्ररक्षण टिपला जाईल आणि नक्कीच संकुष्टात आलाय फलंदाज अजय पाटीलचा खेळ. फलंदाज बाद. 14 धावा धावफलकावरती आहेत. 3 षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झालाय. 14 ऑन बोर्ड. शेवटचा आणि अंतिम षटक असेल. बघा नेक्स्ट मॅच सुमित कुमार गुंदवली त्यासमोर फाईट करेल जय हनुमान पिंपळास. दोन्ही टीम उपस्थित असाल तर आपण रिपोर्ट करायचा आहे, विनंती असेल. सुमित कुमार गुंदवली आणि जय हनुमान पिंपळास दोन्ही टीम्सला विनंती असेल आपण रिपोर्ट करायचं आहे, आपण आला असाल तर. चौथा आणि अंतिम निर्णायक षटक घेऊन आलाय सुमित पाटील. आपण पाहतोय हे नक्कीच जर आपण स्कोर कार्ड पाहिलं तर 7 धावांवरती आपण पाहतोय 3 विकेट मात्र प्राप्त झाल्या होत्या आणि आता मात्र त्या 14 धावांवरती स्कोर कार्ड रोखलं गेलं आणि खऱ्या अर्थानं 3 विकेट प्राप्त झाल्यात. नक्कीच आपण जर पाहिलं तर न्यूमरिक लेटरमध्ये यावेळेस विकेट संपादित झाली आहे. जेव्हा 7 धावा बनवल्या होत्या, 7 धावांवरती स्कोर कार्ड थांबलं होतं आणि हॅट्रिक संपादित केली होती ते अनिकेत पाटीलनं. आणि त्यानंतर 14 धावा जेव्हा स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळाल्या, त्यानंतर त्या 3 विकेट आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला. ते म्हणजेच भावेश पाटीलने 2 विकेट त्यातली प्राप्त केली. दोन्ही सलामीर जोडी आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दिशांत गायकवाड आणि त्याचप्रमाणे शैलेश पाटील आपण पाहतोय. दोन्ही सलामीर जोडी मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल यावेळेस नक्कीच पुन्हा एकदा बॉल टाकावा लागेल. रन बिगाड यावेळेस होत असताना गोलंदाजाची आपल्याला पाहायला मिळते. सुमित पाटील ऑन ट्रॅकवरती आहे. थोडंसं प्रेशर जरूर असेल, कारण की जर 3 षटकाचा विचार केला सिंगल डिजिटमध्ये धावा इथे मात्र एकवडण्यात यश मिळतंय, कारण की अनिकेत पाटीलचा विचार केला 7 धावा खर्च केल्या आणि यावेळेस मात्र बिरकावून दिला. इथे मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका सजवलाय आणि यावेळेस मात्र मिळेल 1 बाउंड सीमारेषा पार आलेला हा चौकार. आणि की 4 धावाच्या मदतीने मी तर म्हणेन संजीवनी देण्याचं काम केलं या स्कोर कार्डला. धावा जाऊन पोहोचल्या तब्बल 18 या धावसंख्येवरती. 18 ऑन बोर्ड. 18 धावा धावफलकावरती अद्याप पाहायला मिळतात. नक्कीच स्कोर कार्डवरती आपण जाऊयात. खऱ्या अर्थानं जर विचार केला अनिकेत पाटीलने इथे मात्र 7 धावा खर्च केल्या सिंगल डिजिटमध्ये, इथे मात्र धावा दिल्या आणि 3 विकेट हॅट्रिकच्या स्वरूपात कंप्लीट केल्या. त्यानंतर सुजल म्हात्रेला आपण पाहतो त्यांनी फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या आणि तिसरं षटक घेऊन आला भावेश पाटील, त्याने धावा खर्च केल्या फक्त 4 आणि 2 विकेट मात्र प्राप्त केले. आणि हा चौथा षटक सुमित पाटीलला पण पाहतोय यावेळेस बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज आहे. चांगली गोलंदाजी मी तर म्हणेन यावेळेस. बॉलिंग अटॅक चांगला आपल्याला वेळ संघाचा पाहायला मिळाला.
चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच या स्पर्धेचा जर विचार केला तर एक दर्जेदार दमदार असं आयोजन आहे आणि या स्पर्धेची खऱ्या अर्थानं वेहेळे गाव मुख्य आयोजक आहेत आणि इथे मात्र मैदानामध्ये अजून एक विकेट आपल्याला पाहायला मिळतं. धक्का क्रमांक इथे मात्र आपण पाहतोय 7वी विकेट जात असताना मैदानाच्या आतमध्ये परतावं लागेल फलंदाज दिशांत गायकवाडला. इथे मात्र परतावं लागेल न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होतं इनॅट नंबर 9 वरती नवीन फलंदाज इनॅट नंबर 9 वरती आपण पाहतोय पंकज गायकवाड. यावेळी दुसऱ्या धावाचा कॉल इथे मात्र भाग मुन्ना भाग अशी सिच्युएशन यावेळेस आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मात्र वेगळं सिच्युएशन आपल्याला पाहायला मिळतं. भाग मुन्ना भाग हे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं होतं. नक्कीच स्ट्राईक वरती आपण पाहिलं तर पंकज आहे शैलेश आहे. पंकज नॉन स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळत होता. बाग शैलेश बाग एक धावाचं इथे मात्र आपण पाहायला मिळालं. खऱ्या अर्थानं गरज होती परंतु कुठल्याही प्रकारचं रिप्लाय आपल्याला पाहायला मिळाला नाही. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर बॉल इथे मात्र डॉट बॉल. 19 धावा फलकावरती 19 ऑन बोर्ड शेवटचा बॉल आहे. 19 धावा फलकावरती आहेत 19 ऑन बोर्ड शेवटचा बॉल पहिल्या सत्रातील. हो यावेळेस मात्र डॉट बॉलची सांगता पहिलं सत्र समाप्त झालाय. 19 धावा फलकावरती आणि 20 धाव्यांची आवश्यकता आहे मॅचमध्ये. येणारे 24 बॉल आणि 20 धाव्यांची गरज. ते सुमित कुमार गुंदवली आणि जय हनुमान पिंपळाज दोन्ही संघांना विनंती असेल आपण त्वरित रिपोर्ट करायचा आहे. सुमित कुमार गुंदवली जय हनुमान पिंपळाज.
सुमित कुमार गुंदवली आणि अजय हनुमान पिंपळास, आपण जर यूट्यूबच्या मार्फत पाहत असाल तर आपण त्वरित हजर व्हायचं मैदानामध्ये विनंती असेल. लगेचच आपली मॅच असेल नेक्स्ट मॅच, अन्यथा आयोजन कमिटी निर्णय घेईल. नक्कीच पेनल्टीच्या सामोरे तुम्हाला देखील जावं लागेल, याची दक्षता घ्या, कारण की शिस्तबद्ध स्पर्धा आहे. येस, ओव्हर मॅच आपण पाहतोय इथे मात्र दुसरं सत्र चालू झालं आहे. एक चांगली मॅच नक्कीच पाहायला मिळते. खरं अर्थानं थोडीशी लो स्कोरिंग आहे, परंतु अल्पेश पाटीलला आपण पाहतोय आणि भावेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच खरं अर्थानं कालच्या दिवसामध्ये आपण पाहतोय नक्कीच जय भावाले बी हा मोठं नाव आहे. त्या संघाला मात्र परास्त करून हा संघ इथे खेळताना पाहायला मिळतोय. हा नक्कीच कौतुक करावं तितकं कमी आहे, कारण की भिवंडी ग्रामीण टेनिस क्रिकेट म्हटलं तर एक मोठा इतिहास आहे आणि त्या इतिहासाच्या पानावरती मात्र कालचा सामना देखील लिहिला जाईल, कारण की चांगली मॅच आपण काल पाहिली. त्याचा तो सामना मात्र जिंकला. येस, प्रल्हाद पाटील सर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवा. येस, बाईच्या स्वरूपात देखधाव. पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा. ओहो, यावेळेस मात्र फटका लाजवाब आहे. इथे मात्र क्षेत्ररक्षक बनेल फक्त प्रेक्षक, जाईल सीमारेषा पार. षटकार 6. नक्कीच जो पहिल्या सत्रामध्ये आपण पाहतोय की अनिकेत पाटील गोलंदाजी करत असताना त्या तिसऱ्या बॉलवरती देखील षटकार आला होता आणि त्याचप्रमाणे त्यामधील तिसऱ्या बॉलवरती षटकार आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. नक्कीच काय समीकरण पहा, टीट फॉर टॅट, जसं तसे उत्तर इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल. ओहो, यावेळेस मात्र लॉंग हिट करायचा होता. या सेट इज वाईट बॉल. पंच सांगत असताना अतिरिक्त धावे ते स्कोर कार्डवरती ॲड होईल. यस, वाईट बॉलच्या मदतीने दाफर जम पोचेल तब्बल 9 या धावसंख्येवरती. अजूनही जर विचार केला तर 11 धाव्यांची आवश्यकता या मैदानाच्या आतमध्ये. खऱ्या अर्थानं जर विचार केला तर थोडीशी लो स्कोरिंग मॅच आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. शांतते संयमीचा खेळ आहे मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. पुढचा बॉल. ओहो, बॅटची लिडिंग एज पाहायला मिळते. मोठा प्रहार करायचा होता. स्ट्रेट डाऊन इथे मात्र फटका सजवायचा होता, परंतु इथे मात्र बॅट आणि बॉलचा प्रॉपरली संपर्क आपल्याला पाहायला मिळाला नाही. एक धाव जरूर मिळेल. दुहेरी हंगामामध्ये धावफलक आपल्याला पाहायला मिळतो, डबल डिजिट 10 ऑन बोर्ड. एक जमेची बाजू म्हटलं तर नक्कीच वेळेल संघाकडे आपल्याला पाहायला मिळते, कारण की जर विचार केला तर पहिल्या सत्रातून एक चांगला बॉलिंग अटॅक आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला आणि कमी धावांवरती नक्कीच पोहोचवण्याचं इथे मात्र काम जर विचार केला तर सक्सेसफुली कंप्लीट होत असताना प्लॅन वेळेला संघाचा मी तर म्हणेन. पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय. ओहो, यावेळेस मात्र पूल केला. इथे मात्र क्षेत्ररक्षक नाही आहे आणि यावेळेस भावेशच्या बॅटमधून आलेला हा क्लासिकल चौकार, 4 धावा. नक्कीच या 4 धावेच्या मदतीने आता मात्र 14 धावा धावफलकावरती आहेत. 14 ऑन बोर्ड. चौदा धावा धावफलकावरती फक्त 6 धाव्यांची आवश्यकता या मॅचमध्ये अजूनही. 6 रन्स टू विन. षटकाराने मॅच फिनिश करतील का भावेश, ते देखील पाहावं लागेल. ओहो, हवेमध्ये प्रहार केलाय, डान्सिंग रन फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक खाली जज करतोय, चुकी घडणार नाहीये. स्ट्रेट इंडिटी बास्केट. भावेशला मात्र परतावं लागेल. फलंदाज बाद. आमच्यापर्यंत निर्णय कळवेल. पॅनल्टीच्या सामोरे तुम्हाला जावं लागेल. आणि गेस दोन्ही टीमला आता मात्र पॅनलाइज केलं जात आहे. नेक्स्ट मॅचमध्ये गुंदवली संघ आणि पिंपळा संघ दोघांनाही 3 बॉलची पेनल्टी असेल याची नोंद घ्यायची आहे. 3 बॉल इथे मात्र कमी करण्यात येतील.
नेक्स्ट मॅचमध्ये. हे नियोजन कमिटीकडून आम्हाला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवलेत. आणि नक्कीच नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय जीवेशला नक्कीच संधी असेल. जर षटकाराने मॅच फिनिश केली तर तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. आणि नक्कीच लगातार 2 डॉट आले तर तब्बल 2000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. हो यावेळेस कौतुक करावं तितकं कमी. गोलंदाज वेगळ्या स्टाईलमध्ये गोलंदाजी पाहायला मिळाली आहे, परंतु MS धोनी स्टाईलमध्ये हा सामना मात्र फिनिश केला आहे फलंदाज अल्पेश पाटीलनं आणि सामना जिंकला आहे. नक्कीच नक्कीच जय काफ्रोबा या संघाने हा सामना जिंकला. जिंकलेल्या टीमचं हार्दिक अभिनंदन आणि हरलेल्या टीमचे तेवढेच कौतुक. हाडलक या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरला आहे अनिकेत पाटील, मॅन ऑफ द मॅच. तर नक्कीच अनिकेत पाटील आपण या अर्थानं या स्पर्धेमध्ये कालचा दिवस देखील पाहिला आणि आजचा दिवस सुरू होतानाच हा खेळाडू मात्र इथे टिपला गेला. इम्प्रेस केलं या खेळाडूने. संपूर्ण स्पर्धेमध्ये प्रथमच हॅट्रिक ज्यांनी संपादित केली तो आपल्याच गावातील हा खेळाडू आपण पाहतोय अनिकेत पाटील ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. नक्कीच बेस्ट बॉलरचा किताब मात्र कालच ते मात्र पटकून आलेत. आम्हाला आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली. आमचे स्कोर ऑफिशियल गुणलेखक आहेत